नमस्कार नागपूर. आज आपण आहोत आदिवासी विकास विभाग गिरीपेठ इथे. आदिवासी विद्यार्थ्यांचा 5 ऑगस्ट 2026ला निघालेला एका जी आरवरून एक खूप मोठा भव्य असं आंदोलन सुरू आहे. मी सुजाता मसराम. आपण पाहत आहात आवाज विदर्भ नागपूर न्यूज. वळूया आजच्या खास खबरकडे. नागपूर येथील आदिवासी विकास विभाग कार्यालयासमोर 5 ऑगस्ट 2026च्या वादग्रस्त शासन निर्णयाविरोधात आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच आहे. आंदोलनस्थळी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेत्यांनी आमदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पहा पूर्ण रिपोर्ट. काढताना कुठल्या आजीआरचा त्याने आधार घेतला विचारलं पाहिजे ना. आणि त्या परिस्थितीचं दम असं 22वा नंबर आहे. कुठलंही आंदोलन करता येणार नाही, कोणाच्या विरोधात बोलता येणार नाही. ते काढलं तर आपल्या तर मुख्य मागणी कोणती आहे की वयाची अटच नसतं, एकच ना. आदिवासी विकास विभाग नागपूर येथे आज आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा 6वा दिवस आहे आंदोलनाचा. 5 ऑगस्ट 2026ला जो विरोधी जी आर निघालेला आहे विद्यार्थ्यांच्या विरोधी, त्यासाठी आपण इथे भेट देण्यास आले. आपण कोणत्या प्रकारे त्यांना पाठिंबा देणार आहे? माझा मूळ विषय हा ताई सुजाताताई ना. सुजाताताई, माझा मूळ विषय हा आहे की आदिवासींच्या विषयीचे वाईट आदिवासींचं वाटोळ करणारे जी आर बाहेर येतात कसे. 15 जून 95 पासून तर आता पण सगळे जी आर आहे ना हे आदिवासीला अन्याय करणारे आहे. माझी बिंदू नामावली बदलणारे जी आर माझ्या राज्यात निघालेली आहे. आता हा परवाचा जी आर की मुलांनी बोलायचंच नाही, कुठल्या संघटनेत सहभागी व्हायचं नाही. याच नागपूर शहरामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची मोठी जेव्हा मीटिंग झाली ना, तर तेव्हा पूर्ण राज्यातले आदिवासी मुलं, माझ्या शाळेचे मुलंसुद्धा इथे आले की जिथे चेंगरू मेले असते. माझ्या कुठल्याही आदिवासी मुलं असो की गैर आदिवासी मुलं असो, माझ्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या संघटनेचा आणि संख्येचा बिलकुल वापर करता कामा नये. माझी विनंती आपल्याला ही आहे की आदिवासींच्या सोबत घटना माझ्यासोबत आहे, कायदा माझ्यासोबत आहे, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट माझ्यासोबत आहे, पण या राज्यातलं शासन आमच्यासोबत नाही. कारण काय की आदिवासींवर एवढा अत्याचार होऊन राहिला, याचं कारण काय? याचं कारण हे आहे की बाबासाहेबांच्या माणसांच्या विषयीचा थोडासा जरी त्यांनी हुंकार करण्याचे प्रयत्न केले तर या शेड्यूल कास्टच्या माणसाच्या विरोधामध्ये जर एक वाक्य जर कोणी वापरलं तर ते फेकाटात लाथा बसू शकतात. आदिवासींचं तसं नाही. आदिवासी हा समजदार आहे, तो सहिष्णू आहे, नव्हे तो शोषिक आहे. मला सगळ्यांना पंचायत जमातीच्या लोकांना आदिवासी यासाठी एकत्र यावं लागेल की ज्याच्यामुळे तुमची दहशत निर्माण झाली पाहिजे राज्यकर्त्यांच्या मनामध्ये. तेव्हा हे मात्र एकीय करणं, संघटन करणं, सरकारच्या समोर जाणं, तर तुम्हाला न्याय मिळू शकेल. नाही तर या जातीचा आहे, तो त्या जमातीचा आहे, अशा प्रकारची फुटीर प्रवृत्ती पहिल्यांदा आदिवासींमधली बाजूला ठेवावं लागेल. विद्यार्थ्यांची तुमचं चर्चा झालेली आहे तुमची, त्या चर्चेमध्ये काय निष्कर्ष निघाला? चर्चेमध्ये असा निष्कर्ष म्हणण्यापेक्षा निष्कर्ष निघावा म्हणून माझ्या आदिवासी स्टुडंट फेडरेशनची काही मुलं मुंबईला आदरणीय आदिवासी मंत्र्यांच्या सोबत चर्चा करायला गेलेले आहेत. मी आताही त्यांच्याशी बोललो असतो. नवे महाराष्ट्रातल्या सेक्रेटरीशी मी बोलायला तयार होतो, पण त्यांचं म्हणणं आहे की अनाशी शिष्टमंडळ आमचं गेलेलं आहे, तर आज काही न करता आपण त्यांची वाट बघू, जर शिष्टमंडळाला यावं तर ही मुलं आंदोलन मागे घ्यायला तयार आहे. जर समजा योग्य निर्णय झाला नाही तर ही मुलं अजूनही उठणार नाही, अशा प्रकारची यांची भूमिका आहे. यांची मुख्य मागणी कोणती आहे ताई, की वयाची मर्यादा नसावी शिक्षणासाठी, आणि शिक्षण हे आयुष्यभर शिकण्यासाठी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
म्हणून ती मर्यादा नसावी. त्याच्यानंतर DBT सारखी योजना ही असू नये, छानपैकी सुसज्ज आम्हाला वसतिगृह असले पाहिजे अशी एक मागणी आहे. त्याच्यानंतर 50,000च मुलांना वसतिगृहाची संख्या आहे, लक्षांक वाढून द्यावा. 2.5 लाख मुलांची वसतिगृह महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हावे आणि तेवढी संख्या वाढून द्यावी अशी त्याच्या 2-3 मागण्या आहेत. या मुद्द्यांना घेऊन 2018 पासून या मुलांचा जो आहे आंदोलन सुरूच आहे. थेट म्हणजे बॅक टू बॅक यांचं आंदोलन असतो आणि असे GR यांच्यावर लादले जातात. त्या विषयावर तुम्ही म्हणजे काय आपलं हे? माझी विनंती आपल्याला ही आहे, हे केवळ विद्यार्थ्यांचं आंदोलन नाही. विद्यार्थ्यांनी, राज्यकर्त्यांनी सगळ्यांनी समदुःखी म्हणून एकत्र आलं पाहिजे. जसं आता झालेलं आंदोलन आहे ना, तिथे सगळ्या प्रकारचे समविचारी लोकशाही विचाराचे लोक जसे सगळे एकत्र आले, तसे या ठिकाणी SC, ST, VJNT, OBC, मायनॉरिटी, काँग्रेस, शिवसेना जे कोणी असतील या आंदोलनात सहभागी होतील त्यांचा सहभाग घेतला पाहिजे. हे माझं प्रामाणिक मत आहे. तुम्ही घ्या अगर नकाऊ, इट्स अप टू यू. आता तुम्ही पार्टी पक्षाच्या नात्याने इथे आलेले आहे की समाजाच्या नात्याने इथे आले आहे? मी पहिल्यांदा या देशाचा एक जबाबदार नागरिक आहे. आम्ही भारताचे लोक आहोत ना, म्हणून भारतीय समस्येच्या संदर्भात वसंतपुरी कधीही तयार आहे. तो SCची असो, STची असो, OBC असो, कोणाची समस्या असो, अन्यायग्रस्त माणसाच्या सोबत वसंतपुरकी आहे. हे पहिलं आहे. त्याच्यानंतर मी आदिवासी म्हणून तर आलो आहे. पण त्याहीपेक्षा या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे ना, आणि म्हणून 60 देशांचा अभ्यास करून बाबासाहेबांनी सुंदर घटना लिहिली. या 100% घटनेचा स्वीकार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी IIT आहे, एम्स आहे, मेडिकल ऑफिसर्स आहेत, त्याच्यानंतर छानपैकी प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे, फायनान्स, हे सगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट काँग्रेसने जन्माला घातलेले आहे. काँग्रेसने कायदा केला म्हणून आजही अशोकराव उईके आदिवासी विकास मंत्री आहे. काँग्रेसने कायदा केला म्हणून वसंतपुरकी हा महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री झाला होता. ओनली बिकॉज ऑफ काँग्रेसच्या डेमोक्रेटिक व्हॅल्यूज जपण्याच्यामुळे मी इथे आलेलो आहे. शिक्षण हे सर्वांगीण विकासाचं प्रवेशद्वार आहे. एज्युकेशन इज द ओनली आन्सर टू द क्वेश्चन ऑफ पॉवर्टी. एज्युकेशन इज समथिंग विच मेक्स अ मॅन फ्री फ्रॉम फिअर अँड कॉन्फ्लिक्ट. दारिद्र्याची, गरिबीशी, घटनांशी जर टक्कर द्यायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये असा एक वेडा माणूस निघाला की त्यांनी दुसरं खातं मागितलं नाही, त्यांनी फक्त शिक्षण खातं घेतलं होतं. त्याचं नाव काय? त्याचं नाव वसंतपुरके आहे. आणि हे शिक्षण खातं वसंतपुरकेने घेतलं. माझा महाराष्ट्र शिक्षणाच्या शैक्षणिक उन्नतीमध्ये 17 वर्ष 20व्या क्रमांकावर होता. वसंतपुरकेने 4 वर्ष काम केलं ताई. आणि म्हणून वसंतपुरकेच्या कालावधीमध्ये दिल्ली, केरळ आणि महाराष्ट्र आपण 3 नंबरवर आलो होतो. शिक्षणाशिवाय बिलकुल पर्याय नाही. म्हणजे सगळे लोक शिकतील तर की मला शोषण होणार नाही, फसवणूक होणार नाही. IAS, IPS, IRS, डॉक्टर आहे, वकील आहे, प्रोफेसर आहे, एखादा बेस्ट पॉलिटिशियन आहे, हे जन्माला येतील. त्याच्यासाठी शिक्षण हेच आवश्यक आहे. आणि म्हणून अशोकराव उईकेंना तुमच्या मार्फत विनंती करतो, तो 1,500 ते 1700 शाळा आहे, 2000 शाळा आहे. या शाळांकडे अशोकराव उईकेने लक्ष द्यावं. कारण ते प्राचार्य आहे, आचार्य आहे, MSc आहे, नेटशीर आहे, PhD आहे. इतक्या हुशार माणसाला सांगायची गरज काय? म्हणून त्यांनी शिक्षणाकडे लक्ष द्यावं. आणि माझ्या एजुकेशन से वंचित रखने की जो सोच है वो BJP सरकार की सोच है. और सभी घटक के लिए SC, ST, OBC, माइनॉरिटी को एजुकेशन से वंचित करने का प्रयास ये RSS की सोच के कारण हो रहा है. इसलिए इस प्रकार की GR निकाल के बच्चों को जो हॉस्टल फैसिलिटी है वो तो सिर्फ एक चीज़ है हॉस्टल फैसिलिटी. उसके बाद के भी बहुत सारे इश्यूज़ है जो बच्चों के साथ पूरे देश भर में आप देख रहे हैं. और ये आक्रोश सरकार यदि नहीं समझती है तो ये लड़ाई तो रास्ते पे होने वाली है. तो सर आपको क्या लगता है जिस तरीके से सरकार और भी बाकी चीज़ों में काम कर रही है तो कहीं ना कहीं ये ऐसा नहीं लग रहा है कि सिर्फ और सिर्फ यही कम्युनिटी को टारगेट किया जा रहा है? बिल्कुल निश्चित तौर पर वही बताया आपको कि SC, ST, OBC, माइनॉरिटी ये चातुर्वर्णीय व्यवस्था में इन लोगों को शिक्षण का अधिकार नहीं है, ये मानने वाली जो सोच है वही सोच की सरकार भी सत्ता में है. और इसलिए इनको एजुकेशन से वंचित रखने का प्रयास हो रहा है.